आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट। 23व्या फेरीचं अपडेट देणार आहे, पण अपडेट देत असताना आघाडी किती आहे पंकजा मुंडे यांना हे सांगणार आहे। पण त्याबरोबर बीड किंवा बीड विधान लोकसभा मतदारसंघामधल्या कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघामधून कोणत्या कोणत्या उमेदवाराला लीड कशी मिळाली किंवा मतं कसे मिळालेत हे पण सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पंकजा मुंडे यांना 23व्या फेरी अंती 5,74,906 मते मिळाली। बजरंग सोनवणे यांना 5,40,201। तर यानुसार पंकजा मुंडे यांना 34,705 मतांची विक्रमी आघाडी राहिलेली आहे। तर मी आता विधानसभा निहाय मते कसे पडलेत हे मी सांगणार आहे। बीड विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना 2244, तर बजरंग सोनवणे यांना 6,446। त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना 2491 मते पडलेले आहेत। तर दुसरीकडे बजरंग सोनवणे यांना 5,413 मतं पडलेली आहेत। त्यानंतर माजलगावमध्ये पंकजा मुंडे यांना मोठे मतं पडलेले आहेत, त्या ठिकाणी आघाडी आहे त्यांना। तर हे 6,257 मतं माजलगाव 6,227 मतं माजलगावमधून पंकजा मुंडे यांना पडलेत। तर अवघ्या 1,564 मते हे बजरंग सोनवणे यांना पडलेली आहेत। परळीमध्ये एक विशेष बाब आहे। परळीमध्ये यावेळी सुद्धा बजरंग सोनवणे यांनाच आघाडी आहे। परळीमध्ये 4,239 मते पंकजा मुंडे यांना पडलीत, तर 4,980 मते ही बजरंग सोनवणे यांना पडलेली आहेत। केजमधून पुन्हा बजरंग सोनवणे यांना आघाडी आहे। पंकजा मुंडे यांना केजमध्ये 3,025 मते पडली, तर बजरंग सोनवणे यांना 5,493 मते पडलेली आहेत। त्यानंतर आष्टीमध्ये पंकजा मुंडे यांना मोठी आघाडी आहे मित्रांनो। पंकजा मुंडे यांना 5,397, तर बजरंग सोनवणे यांना 3,325 मते मिळालेली आहेत। एकंदरीतच आष्टीमध्ये पंकजा मुंडे यांना आघाडी आहे। त्यानंतर माजलगावमध्ये पंकजा मुंडे यांना आघाडी आहे। 2 मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना आघाडी आहे। तर बजरंग सोनवणे यांना बीडमध्ये आघाडी आहे। त्यानंतर गेवराईमध्ये आघाडी आहे। त्यानंतर परळीमध्ये सुद्धा आघाडी आहे आणि केजमध्ये सुद्धा आघाडी बजरंग सोनवणे यांना आहे। त्यामुळं पहिली जी लीड होती पंकजा मुंडे यांना 22व्या फेरी अंती 38,303, तर ती कमी होऊन 34,705 मताची झालेली, म्हणजे जवळपास 4,000 मतांची आघाडी 23व्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे होती। त्यामुळे पंकजा मुंडेंची पहिली आघाडी कमी होऊन ती 34,705 झालेली आहे। पुन्हा लवकरच 24व्या फेरीचं आपण अपडेट घेणार आहोत, त्यामुळे कनेक्ट राहा आमच्याशी।